ठीक आहे. आता पहा, आता याच्यात थर्मोडायनामिक्सबद्दल आपण पहिले एक्सप्लेन करू. फर्स्ट ऑफ ऑल द डेफिनेशन ऑफ द थर्मोडायनामिक्स, हाऊ टू डिफाइन. The thermodynamics having different definition in different books. Okay, so regarding our 12th class we have to write down the definition of this here. तर बघा आता इकडे thermodynamics it is branch of physics. कशाची ब्रँच आहे ती? फिजिक्सची. इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स. इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स which it is a branch of physics which deals the study of concept of temperature, which deals the study of concept of temperature, heat, work and their interaction to each other. Interaction to each other is called as thermodynamics. त्यालाच काय म्हटलं आपण? थर्मोडायनामिक्स. बरोबर आहे. म्हणजे काय लिहिलं आपण? थर्मोडायनामिक्स ही कशाची ब्रँच आहे? फिजिक्सची. बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये कशाचा अभ्यास आहे? टेम्परेचरचा, हीटचा आणि वर्क. दिस व्हॉट इज वी लर्न इन थर्मोडायनामिक्स. वी हॅव टू लर्न अबाउट द टेम्परेचर, हीट अँड वर्क अँड देअर इंट्रॅक्शन टू इच अदर्स. म्हणजे टेम्परेचरमध्ये, हीटमध्ये, वर्कमध्ये काय रिलेशन राहणार आहे. बरोबर आहे. त्या तिघांचं कॉम्बिनेशन करून आपण काय नवीन डिव्हाइस, नवीन ॲप्लिकेशन तयार करू. त्यांचा अभ्यास आपल्याला ह्या टॉपिकमध्ये करायचा आहे. त्यालाच म्हणतो आपण थर्मोडायनामिक्स. ओके, वन्स अगेन आय रिपीट, थर्मोडायनामिक्स इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील द स्टडी ऑफ कन्सेप्ट ऑफ टेम्परेचर, हीट, वर्क. बरोबर आहे. अँड देअर रिलेशन किंवा इंट्रॅक्शन किंवा देअर इंटर कन्व्हर्शन ऑफ एनर्जी. त्यांची एनर्जी कशी कन्वर्ट होते एकमेकासोबत. That is called as the interaction to each other is called as thermodynamics. त्याला सिंपल भाषेमध्ये मी लिहून दिलं तुम्हाला कशाला? डेफिनेशन ऑफ थर्मोडायनामिक्स. आता याच्यामध्ये समजा आपण एक्झाम्पल घेतला. आता एक कोणतं एक्झाम्पल घ्या आपण आता. जसं आता आपण आईस घेतलं. आईस सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरोबर आहे. नंतर आपण वॉटरसुद्धा पाहिलेलं आहे आणि एअरसुद्धा पाहिलेलं आहे. बरोबर आहे. मग आता हा एक ग्लास घेतला आपण. सपोज यू कन्सिडर द वन ग्लास. ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय फिलअप आहे? पूर्ण आईस फिलअप आहे याच्यामध्ये. आईस म्हणून वॉटर आहे याच्यामध्ये. देर इज अ वॉटर विल बी देअर. H2O लिक्विड फॉर्ममध्ये आहे. आता याच्यामध्ये समजा आपण आईसचे हे पीस टाकले. बरोबर आहे. काय होणार सांगा मला? आईस काय होऊन याच्यामध्ये मेल्ट होऊन जाईल. म्हणजे व्हेन यू पुट द पीस ऑफ आईस इन टू द वॉटर, व्हॉट हॅपन? द आईस इज मेल्ट. का बरं मेल्ट झालं ते? पाण्याचं टेम्परेचर कसं आहे? जास्त आहे. कोणापेक्षा? बर्फापेक्षा. आपण हे शिकलेलो आता हीट ट्रान्सफरमध्ये. तेच कन्सेप्ट आता इथं कंटिन्यू चाललं याच्यामध्ये. म्हणजे हीट कुठं ट्रान्सफर झाली? हो ना. कशी झाली हीट ट्रान्सफर? आता हे आहे का नाही, हे आपलं वॉटर आहे आणि हे आपला आईस होता आहे की नाही. येस ऑर नो? येस. आता जे H2O आहे त्याचं टेम्परेचर किती राहणार आहे? H2O का टेम्परेचर कितना रहेगा? लिक्विड का जो वाटर है उसका टेम्परेचर कितना रहेगा? जैसे ये रूम में है कि नहीं, अभी अपन जो बॉटल लाया है, वाटर लाया उसका टेम्परेचर कितना रहेगा? या रूममध्ये आपण वॉटर ठेवलं त्याचा टेम्परेचर किती असेल? ॲटमॉस्फिअर एवढं. किती राहू शकते ते? 25 डिग्री सेल्सिअस किंवा 30 डिग्री सेल्सिअस हे एवढं असेल त्याचं टेम्परेचर.
आताचं टेम्परेचर किती असेल, जास्तीत जास्त 25 डिग्री सेल्सिअस असेल, 25 किंवा 27च्या मध्ये असेल आता. म्हणजे आता समजा आपण घेतलं जनरली 25 डिग्री सेल्सिअस आहे. आईस आणलं तो किती राहणार आहे, कमी राहील तो 25पेक्षा, म्हणजे 0 डिग्री सेल्सिअस राहील. बरोबर आहे की नाही. आता हे आईस आपण याच्यामध्ये पुट केलं, काय होणार, हीट ट्रान्सफर होईल ना. हीट ट्रान्सफर का बरं आलं, हीट एकदम आली काय, हे जे आलं मी आता लिहिलं, थर्मोडायनामिक्स इट इज अ ब्रँच ऑफ फिजिक्स विच डील द स्टडी ऑफ टेम्परेचर. पहिले इथं काय आलं, टेम्परेचर. कोणकोणते टेम्परेचर आले, या H2O आणि ह्या आईसचे, हे 2 टेम्परेचर इथं आले. बरोबर आहे. याचं टेम्परेचर किती आलं 25, याचं किती आलं 0. मग नंतर टेम्परेचर नंतर काय आलं तिथं, मग नंतर हीट आली. हीट कशी झाली, मग हीट ट्रान्सफर झाली ना. का बरं हीट ट्रान्सफर झाली, तुम्ही काय म्हटलं की आईसचे तुकडे जे आहेत ते काय होणार, मेल्ट होणार. मेल्ट होत आहे म्हणजे काय झालं तिथं, हीट ट्रान्सफर झाली. कुठून कुठे झाली हीट ट्रान्सफर, हायर टेम्परेचर पासून तर लोअर. हे पाहिलं ना आपण की हीट इज ऑलवेज फ्लो फ्रॉम हायर टेम्परेचर बॉडी टू लोअर. मग आता इथं हायर टेम्परेचर कुणाचं होतं, वॉटरचं. मग वॉटर काय करेल, याला काय करेल, हीट. बरोबर आहे. हीट ट्रान्सफर केव्हा आलं, जेव्हा तिथं टेम्परेचर आलं. टेम्परेचर जर नसतं तिथं तर हीट ट्रान्सफर झाली असती काय, हीट ट्रान्सफरच झाली नसती तर वर्क झालं असतं कधी नाही होणार. म्हणजे या तिन्ही गोष्टी काय एकमेकावर डिपेंड्स आहे, टेम्परेचर, हीट आणि वर्क. ओके. मग आता इथं बघा, द हीट इज फ्लो फ्रॉम वी नो हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर. आणि थोड्या वेळानं काय होऊन जाईल सांगा, हे मिक्स होऊन जाईल, पुढे मेल्ट होऊन जाईल. मग मिक्स झाल्यानंतर काय झालं, मग आईसचे तुकडे मेल्ट झाले, काय होणार मग सांगा, पूर्ण काय होऊन जाईल, वॉटर. परत काय होऊन जाईल, सगळ्यांचं टेम्परेचर सेम होऊन जाईल. टेम्परेचर एकसारखं राहणार आहे काय, सेम होऊन जाईल. बरोबर. हे झालं एक एक्झाम्पल आपल्यापाशी. असे भरपूर एक्झाम्पल आपण घेऊ आता इथं. समजा आता तुम्ही घेतलं, अजून एक बकेट घेतली आपण, मी कन्सिडर द वन बकेट. याच्यामध्ये टाकलं मी हॉट वॉटर. कोणतं वॉटर, हॉट वॉटर. दुसरे एक बकेट घेतली मी, त्याच्यामध्ये पुट केलं आपण कोणतं वॉटर, कोल्ड वॉटर. बरोबर आहे. आता हे जे हॉट वॉटर आहे समजा याचं टेम्परेचर म्हटलं मी 90 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे. आणि समजा याचं टेम्परेचर घेतलं मी समजा 30 डिग्री सेल्सिअस. जसं आपण आता बाथिंगला गेलो, वेन यू गो फॉर बाथ, याचं टेम्परेचर किती आहे गिझरमधल्या वॉटरचं 90 डिग्री. आता एवढ्या यानं आपण बाथ करणार आहे का, नाही. त्याच्यामध्ये काय टाकन आपण, हे कोल्ड वॉटर ॲड करू. येस ऑर नो, येस. मग आता आपल्याला हे वॉटर नॉर्मल टेम्परेचर आणायचं आहे, जिथं आपण वी हॅव टू डू द बाथिंग. तर आता हे कोल्ड वॉटर मी याच्यात पुट केलं, किंवा हे याच्यात पुट करा, काही करू शकतो तुम्ही. यू कॅन पुट द हॉट वॉटर और यू कॅन पुट द कोल्ड वॉटर. काय होणार तिथं सुद्धा, हीट ट्रान्सफर. कुठून कोणती, हायर पासून तर. म्हणजे जे हॉट वॉटर आहे ते काय होणार, कोल्ड होणार. शाबाश. म्हणजे हॉट वॉटर काय करेल, हीट ट्रान्सफर करेल. आणि कोल्ड वॉटर काय होणार, वार्म होणार, ते थोडंसं गरम होणार. कोल्ड वॉटर काय होईल, गरम होईल थोडंसं, ते वार्म होणार. म्हणजे ते काय करेल, हीट ॲब्सॉर्ब करेल. नंतर थोड्या वेळानं पण दोघांचं पण टेम्परेचर काय होऊन जाईल, सेम होऊन जाईल. येस ऑर नो, येस. म्हणजे व्हॉट इज हिअर, देर इज अ heat is transfer when there is a temperature difference. This hot water transfer the heat to the cold water. This cold water is absorb the heat from hot water. The hot water becomes cold and cold water becomes warm. असं आहे का बा, हे 90 आहे आणि 30 झालं, मग 120 झालं, असं होईल काय. जे हे 30 आहे ते 30 राहणार आहे काय, हे 30चं काय होईल, 40 होईल जरासं. म्हणजे दोघांचं टेम्परेचर हे 90 होते, 30 दोघं मिक्स झाले तर 30च होणार आहे काय. हे जे 30 आहे वाढन ना, याच्यामध्ये आपण हॉट वॉटर ॲड केलं, याचं टेम्परेचर वाढलं. म्हणजे नियर ॲव्हरेज जर त्याचं काढलं आपण, 90 + 30 किती झालं, हे 120 भागिला 2. आपण जनरली म्हणू किती होते समजा, 60 डिग्री सेल्सिअस. येस ऑर नो, येस. तो दिस इज द सिम्पल वे वी कॅन अंडरस्टँड द थर्मोडायनामिक्स. येस ऑर नो, येस. आता इथं आपण आईस घेतलं, वॉटर घेतलं, इथं हीट ट्रान्सफर झाली म्हटलं आपण. हीट ट्रान्सफर कधी झाली, जेव्हा तिथं टेम्परेचर डिफरन्स आलं. आता तुम्ही म्हणसाल सर वर्क नाही आला याच्यामध्ये, सध्या अजून काही वर्क आला काय, फक्त टेम्परेचर आलं आणि हीट आले.
आता आपल्याला तिसरं काय, वर्क सुद्धा पाहिजे. आता वर्क सुद्धा पाहिजे तर आता बघा एखादं एक्झाम्पल आपण दुसरं घेऊ. IC इंजिन, शॉर्टकटमध्ये लिहितो IC इंजिन. बरोबर आहे. IC इंजिन म्हणजे काय, इंटरनल कंबशन इंजिन, जे आपल्या गाडीमध्ये असते. 2 व्हीलर, 4 व्हीलर, ST, बस, ट्रक, बरोबर आहे, एरोप्लेन, त्याच्यामध्ये जे इंजिन असतात त्याला काय म्हणतो आपण, IC इंजिन म्हणजे इंटरनल कंबशन इंजिन. म्हणजे ज्याच्यामध्ये कंबशन कुठं होते, हे आतमध्ये होते. मग त्याच्यामध्ये आता इंटरनल कंबशन इंजिन आलं म्हणजे काय आलं आपल्या, कशी एक्झाम्पल पिस्टन आणि सिलेंडर आलं. पिस्टन अँड सिलेंडर, इंटरनल कंबशन इंजिन आलं की तिथं कोणतं एक्झाम्पल आलं आपल्यापाशी, पिस्टन अँड सिलेंडर. दिस इज अवर व्हॉट इज पिस्टन. हे काय झालं पिस्टन, हे काय झालं आपलं सिलेंडर. हे प्रत्येक गाडीमध्ये असते, लक्षात ठेवा. हे झालं तुमचं पिस्टन, आलं लक्षात. म्हणतो आपण आता हे फक्त तुम्हाला एक्झाम्पल दिलं मी. मग इथं असे हे असतात जिथून पेट्रोल येते, फ्यूल इंजेक्टर वॉल असते, हा फ्यूएल इंजेक्टर वॉल. इथं आणखीन एक इनलेट वॉल असते एअर यासाठी, इथं आउटलेट वॉल असते. इनलेट वॉलमधून काय येते, एअर अंदर येते आपल्या इंजिनमध्ये, बरोबर आहे. आणि जेव्हा ते पेट्रोल वगैरे इथं जळते याच्या अंदर सिलेंडरमध्ये, तेव्हा ते बाहेर सुद्धा जाते. कुठून जाते ते बाहेर सांगा, आउटलेट. त्याला काय म्हणतो आपण, साइलेंसर. साइलेंसर में से क्या हो जाता, पूरी गैस बाहर निकलती है, एग्जॉस्ट गैस. वो कहाँ से निकलती, ये वाले एग्जॉस्ट हॉल से. जसा हा झाला तुमचा इनलेट वॉल, इनलेट वॉल. हा इकडला हा झाला तुमचा कोणता, एक्झॉस्ट वॉल, एक्झॉस्ट वॉल. आणि हे काय तुमचं फ्युएल इंजेक्टर. याच्यातून असं ते फ्युएल फेकत राहते. जसं आपण मी म्हटलं ना, ते सॅनिटायझर मारतो आपण, तसं फ्युएल त्या फ्युएल इंजेक्टरमधून असं बाहेर येत राहते, जसं नोझलसारखं. असं ते फ्युएल असं एकसारखं पडत नाही कधी, असं ते फेकत राहते. जसं स्टोव्ह आला ना तुम्ही, पहिले स्टोव्हमधून कसं ते निघत आहे, बस त्या टाईपमध्ये फ्युएल इंजेक्टर. मग आता हे पिस्टन तुम्हाला माहीत आहे, पिस्टन काय होतं, रोटेट, म्हणजे ते असं रेसिप्रोकेट होत राहते. तिथे एक मोठीची मोठी क्रँकशाफ्ट असते, ती क्रँकशाफ्ट घुमते अशी. मग आता इथं जे फ्युएल बर्न झालं, हे कशामुळे बर्न झालं सांगा मला. ऑटोमॅटिक जळलं काय फ्युएल, कशामुळे जळलं ते. इथं जे समजा हे पेट्रोल जळलं, हे पेट्रोल, हे कसं काय जळलं सांगा. हा नाही, वर्क नाही भेटलं पहिले. पहिले काय आहे, मग काय आहे, मग वर्क आहे ना. पहिले वर्क डायरेक्ट भेटेल का आपल्याला, वर्क डायरेक्ट मिळेल क्या. वर्क म्हणजे काय होणार सांगा बरं मला. वर्क, व्हॉट इज वर्क, वर्क म्हणजे काय आहे सांगा बरं. व्हॉट इज द वर्क, वर्क म्हणजे काय आहे. जसं टेम्परेचर तुम्हाला माहीत आहे, डिफरन्स डिग्री ऑफ हॉटनेस किंवा डिग्री ऑफ कोल्डनेस, इट इज कॉल्ड ॲज टेम्परेचर. एक तर वॉटर हॉट राहीन किंवा कोल्ड राहीन, त्याला म्हणतो आपण टेम्परेचर. डिग्री ऑफ हॉटनेस और डिग्री ऑफ कोल्डनेस नथिंग बट द टेम्परेचर. हीट म्हणजे काय, द हीट इज ट्रान्सफर फ्रॉम हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर, इट इज कॉल्ड ॲज हीट. वर्क म्हणजे काय, मग वर्क म्हणजे काय है, वर्क में क्या आएगा फिर. जसं टेम्परेचर आपल्याला माहिती आहे, एक तर हॉट राहीन किंवा कोल्ड राहीन. हीट काय राहणार आहे, हायर पासून लोअर मध्ये फ्लो होणारी ते हीट राहणार. वर्क काय राहणार, वर्क काय राहणार तुमचं, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. हे काय राहणार तुमचं, वर्क राहणार आहे. दुसरं काही वर्क राहू शकत नाही ना. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट हे तुमचं वर्क राहणार आहे. आता हे तर आपण किती वेळा पाहिलेलं आहे, हे तुम्हाला लगेच यायला पाहिजे. वर्क म्हणजे सर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, हा वर्क आहे. मग आता हे जे इंजिन फिरत आहे, ह्या इंजिनमुळे काय झाली, ते गाडी एका जागेवर दुसऱ्या जागेवर गेली ना. त्या गाडीतलं इंजिन जर बाहेर काढून टाकलं आपण, तर ती गाडी जाणार आहे काय, ती वर्क परफॉर्म करणार आहे काय. एक जगह से दूसरी जगह जाएंगे क्या, वो इंजिन निकाल के रख दे आपण ने. आता म्हटलं गाडीला जा, जाणार आहे का ती, जाणार नाही ना. म्हणजे ती गाडी एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाण्यासाठी तिला काय लागेल, इंजिन लागेल. इंजिन लागेल म्हणजे हा इंजिन काय प्रोड्यूस करेल, वर्क.
वर्क भेटलं तर ती गाडी काय जाणार, एका जागेवर दुसऱ्या जागेवर जाईल. कारण इंजिन काय लावून फोर्स लावला तर ते काय गाडीचं काय झालं, मग डिस्प्लेसमेंट झालं. द व्हेकल इज मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. मग आता ह्या तिन्ही गोष्टी ज्या आल्या ह्या कशामध्ये आल्या, मग थर्मोडायनामिक्समध्ये आल्या. आलं लक्षात. मग आता हे जे इंजिन आहे गाडीचं, जसं आता आपण हे इंजिन म्हणून म्हणजे आपलं पोट समजू आपण, अवर स्टमक इज अ इंजिन. आपण जर जेवलोच नाही काम करणार आहे काय आपण. आपण जेव्हा जेवण करू तेव्हाच आपण काम करू म्हणजे काय करू, आपण वर्क करू आपण. मग आता आपण जे काही जेवण करतो ते काय होते, आपल्या पोटामध्ये डायजेस्ट होते. डायजेस्ट का बरं होते, काय कारण त्याच्यासाठी, व्हॉट एव्हर वी ईट डायजेस्ट इन अवर स्टमक. काय खा बरं होते ते, का तिथं सुद्धा काय टेम्परेचर डिफरन्स आहे ना. चाय पी रहे आपण, खाना भी खा रहे, देर इज ऑल्सो द टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्समुळे काय झालं, ते फर्मेंटेशन झालं, तिथं डायजेशन झालं. टेम्परेचर डिफरन्स जर सारखं सेम जर नसलं तर डायजेशन होणार काय, कधीच होणार नाही. टेम्परेचर डिफरन्स वेगळ्या असल्यामुळे आपल्या पोटामध्ये काय होते, मग डायजेशनची प्रोसेस चालू होऊन जाते. आलं लक्षात. येस ऑर नो. येस. मग ते सेम कन्सेप्ट इथं हा आहे. आता हे इंजिन आपण घेतलं, पिस्टन आपल्या ओळखीचं आहे, सिलेंडरही ओळखीचं आहे. मग आता ह्या इनलेट व्हॉल्वमधून याच्यामध्ये काय येते, एअर येते. ही जशी एअर याच्या आतमध्ये झाली, हे थोडंसं मी तुम्हाला डिटेल सांगू राहिलो, एवढं तुमच्या पुस्तकात नाही आहे, बस हे एक्झाममध्ये दिलं त्याने, फक्त संपलं काम. आता जशी ही हवा याच्या आतमध्ये आली, कशामध्ये, त्या इंजिनमध्ये, अब अपने आप आएंगे कि उसके अंदर हवा अपने आप कभी नहीं आती. त्याच्यासाठी काय लागेल तुम्हाला, पहिले सक्शन स्ट्रोक. तिथं कुठला असते, पहिले सक्शन इंजिनमध्ये. सक्शन म्हणजे जसं इंजेक्शनला आपण असं ओढलं त्याच्यामध्ये काय ते फ्लूइड अंदर येते, वैसी फिर ऐसा चलता हुआ, जैसे आपण ऐसा कर लिया हवा आतमध्ये जाणार. मग तसंच ते पिस्टन, हे जे पिस्टन आहे, हे पिस्टन काय आहे ते खाली येऊन जाते असं. जसं ही याची बाउंड्री, आता इथं बाउंड्री असते, ही असते तुमची BDC, याला म्हणतात BDC बॉटम डेड सेंटर. आणि वर असते इथं हे TDC टॉप डेड सेंटर. मग हे पिस्टन काय होते, कंटिन्युअस फिरत राहते असं, कंटिन्युअस सतत खालीवर फिरते. पण ते खालीवर फिरण्यासाठी इथे एक चक्री असते, ती चक्री गोल गोल फिरतात, ते क्रँकशाफ्ट म्हणते त्याला. आणि ते क्रँकशाफ्ट याला असं हलवते. आलं लक्षात. मग जसं हे पिस्टन वरतून खाली आलं, असं आहे हे, असं वर आहे, वरून खाली आलं म्हणजे त्यानं काय केलं, अंदर सक्शन क्रिएट केलं. सक्शन क्रिएट केलं म्हणजे त्याने काय केलं, व्हॅक्यूम क्रिएट केलं. तर हे जी बाहेरची हवा आहे सराउंडिंग मधली, ती याच्या आतमध्ये घुसते, कायच्या, त्या सिलेंडरमध्ये. व्हेन द पिस्टन इज मूव्ह फ्रॉम TDC टू BDC, व्हॉट हॅपन, हा जो अंदरला दरवाजा इनलेट व्हॉल्व ओपन होतो आणि हवा याच्या आतमध्ये प्रवेश करते. आलं लक्षात. मग आता हवा त्याच्या अंदर येऊन गेली, कायच्यामध्ये, पिस्टनमध्ये आणि सिलेंडरमध्ये, बरोबर आहे. आणि पिस्टन कुठे आलं, खाली आलं. मग आता ही जी हवा याच्या आतमध्ये आली, हिचं प्रेशर कोणतं आहे, ॲटमॉस्फिरिक प्रेशर. हिचं टेम्परेचर सुद्धा कोणतं आहे, ॲटमॉस्फिरिक टेम्परेचर. मग आता ह्या टेम्परेचरवर ते काही पेट्रोल जळते काय, जळणार आहे काय ते, नाही. आता इथं मी पेट्रोल ठेवलं, जळते का ते ऑटोमॅटिक, कधी जळत नाही. ते जळण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, हाय टेम्परेचर आलं लागेल ना. म्हणजे हाय टेम्परेचर आलं तेव्हाच तिथं काय डेव्हलप होईल, हीट डेव्हलप होणार. मग नंतर काय होते, हे पिस्टन वर जाते असं. हे जसं पिस्टन वर गेलं तसंच तो काय करते, प्रेशरची व्हॅल्यू वाढवते. किसकी व्हॅल्यू बढ़ा देता, वो प्रेशर की. तेच आपण पाहणार याच्यामध्ये. प्रेशर इज इन्क्रीज, काय इन्क्रीज होते, टेम्परेचर सुद्धा इन्क्रीज होते. हे पाहिलेलं आहे आपण, बाईल्स लॉ, चार्ल्स लॉ, अजून कोणता लॉ आहे, गेल-लुसेक्स लॉ. प्रेशर वाढलं, टेम्परेचर सुद्धा वाढून जाते. आणि सडन हिचं टेम्परेचर होऊन जाते बिलकुल एकदम हायर टेम्परेचर, 200-300 डिग्री सेल्सिअस. आता 200-300 डिग्री सेल्सिअस जर याच्यातलं टेम्परेचर झालं तर हे पेट्रोल तिथं जळेल की नाही, जळणारच आहे. कारण का टेम्परेचर हाय झालं, पेट्रोलचं टेम्परेचर लो आहे. मग हाय टेम्परेचर आणि लो टेम्परेचरमध्ये काय झालं, हीट ट्रान्सफर झाली. जशी हीट ट्रान्सफर झाली, आता एवढी ट्रिमंडस अमाऊंट ऑफ हीट इथं डेव्हलप होते, तर ते पूर्णची पूर्ण हीट कुठं फोर्स लावणार, या पिस्टनवरती. हे जे पिस्टन इथं आहे पूर्ण, परत याच्यावरती पुन्हा तो फोर्स लावते. हे फोर्स आला इथं, असा खाली फोर्स लावते. जसा फोर्स लावला
ह्या पेट्रोल आणि एअरनं जळल्यानंतर ते पिस्टन परत खाली जाते. असं परत खाली झालं म्हणजे काय झालं, त्याचं डिस्प्लेसमेंट झालं. आलं लक्षात. मग ती सायकल कंटिन्यू अशी चालू राहते. मग पिस्टन मूव टू TDC, इनलेट वॉलमधून हवा आली, जळलं, परत कंबशन होऊन खाली गेलं. कंबशन झाल्यानंतर परत हा वर जाते पिस्टन आणि याच्यातून मग परत ते एक्झॉस्ट गॅस बाहेर निघून जातात. तर ती सायकल पूर्ण चालू राहते कंटिन्युअस. म्हणजे इथं काय लक्षात आलं आपल्या की टेम्परेचर डिफरन्समुळे काय झालं, पेट्रोल जळलं. पेट्रोल जळल्यानंतर काय झालं, त्याने काय प्रोड्यूस केला, फोर्स. आणि फोर्स प्रोड्यूस केल्यामुळे काय झालं, डिस्प्लेसमेंट. मग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट आलं तर आपल्यापाशी काय आलं, मग वर्क आलं. मग असे आता आपल्यापाशी जगामध्ये भरपूर एक्झाम्पल आहे. कोणकोणते एक्झाम्पल आहे सांगा. एक हे सांगितलं मी, दुसरं सांगा. हीटर. आता हीटर जे एक्झाम्पल झालं ते कशात झालं, आता ते फक्त हीट ट्रान्सफर करण्याचं झालं. तिथं आपण टेम्परेचर प्रोड्यूस केलं आणि हीट भेटली फक्त आपल्याला. तिथं वर्क झालं आहे का आपल्यापाशी, नाही. वर्क जे जिथं वर्क होते ते एक्झाम्पल सांगा. जिथं टेम्परेचरही आहे, हीट पण आहे आणि वर्क सुद्धा आहे. वर्क म्हणजे तिथून आपल्याला तिथून काहीतरी हे भेटत आहे, फोर्स आणि डिस्प्लेसमेंट. कोणतं एक्झाम्पल आहे, पंखाच आहे तुमच्या समोर. इथं पंखा एवढा फिरू राहिला, तो काय करू राहिला, काम करू राहिला ना, तो गोल 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 फिरू राहिला ना, तो गोल गोल फिरत आहे म्हणजे काय करताय, काम करताय. मग तिथं काय आलं, मग परत टेम्परेचर आलं. टेम्परेचर आलं म्हणजे काय, करंटनं काय केली, ते वाइंडिंगला करंट सप्लाय केला. त्याला हात लावा, कसं गरम लागते. तिथं पंखा बंद करा, त्याला हात लावा, थंड लागते का तो आपल्याला. म्हणजे तिथं काय आलं, टेम्परेचर आलं. टेम्परेचर कोणामुळे आलं तिथं, किसके वजह से आया अमन, उसके अंदर टेम्परेचर जो आया वो वाइंडिंग में किसके वजह से आया, करंट के वजह से आया ना. करंट सप्लाई रहा उसके अंदर, करंट सप्लाई होगा तो वो गर्म हो जाएगा. करंट अगर बंद होगा तो घूमेगा क्या वो. करंट ना काय आलं तिथं, टेम्परेचर. टेम्परेचरमुळे काय डेव्हलप झाली, हीट. हीटमुळे काय झालं तिथं, मग वर्क प्रोड्यूस झालं. मग वर्क प्रोड्यूस झालं म्हणजे पंखा काय लागला, मग गोल 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 फिरायला सुरुवात झाली त्याच्यावाली. असे भरपूर एक्झाम्पल आपल्यापाशी. एक एक्झाम्पल आहे काय, हजारो लाखो एक्झाम्पल आहे जिथं काय कन्सेप्ट आपल्यापाशी, टेम्परेचर, हीट आणि वर्क. ओके, तर ही वरची डेफिनेशन लिहून घ्या तुम्ही. बरोबर आहे. परत बा, वॉटर घेतलं त्याचं टेम्परेचर किती, 30 डिग्री सेल्सिअस. एक हॉट मेटल रॉड घेतला त्याचा टेम्परेचर किती, 200 डिग्री सेल्सियस. इसको उठाया और इसमें डाल दिया पानी में, क्या हो जाएगा, हीट ट्रांसफर चालू हो जाएगा. कौन सा हीट ट्रांसफर हो गया वहाँ पे, कन्वेक्शन. बिकॉज दिस इज सॉलिड एंड दिस इज अ लिक्विड. दो मीडियम के बीच में अगर हीट ट्रांसफर हो रही तो वहाँ पे क्या रहता है, कन्वेक्शन. मग आता हे हीट ट्रान्सफर करून झाली हायर टेम्परेचर टू लोअर. बरोबर आहे. ह्या मेटल रॉडनं हीट ट्रान्सफर कोणाला केली, ह्या वॉटरला. वॉटर इज अ कोल्ड आणि मेटल रॉड इज अ हॉट. मग हॉटपासून कोल्डला हीट चालली. आता हे कंटिन्युअस किती वेळ चालणार, जोपर्यंत मेटल रॉड थंड होत नाही. म्हणजे कुठपर्यंत, जिथपर्यंत त्या दोघांचं टेम्परेचर काय होत नाही तिथपर्यंत ही प्रोसेस काय आणणार, चालू होईल ना. जसं आता ही हीट ट्रान्सफरचा फॉर्म्युला आपल्यापाशी MCP T2 मायनस T1. T2 आपल्याला माहीत आहे किती, 200. T1 किती आहे, 30. MCP 200 मायनस 30 चालू आहे. मग हे 200चे काय होईल, मग 180. हे होईल 50. हे मग चाललं, हे चाललं जिथपर्यंत T2 बरोबर काय होत नाही. T2 बरोबर T1 जर झालं तर या क्यूचं उत्तर किती येणार सांगा बरं. जब T2 ये फॉर्म्युला आहे, ये पढ़े ना आपण, क्यू बरोबर MCP शिकलो आपण. हा मग हा T2 बरोबर T1 झाला तर क्यू काय झाला, मग T2 बरोबर T होईल तर क्यू काय होऊन जाईल, 0 होऊन जाईल ना. वजा बाकी नाही तर T2 मायनस T1, तर क्यू काय झाला, हा ऑटोमॅटिक 0 झाला. क्यू 0 झाला म्हणजे हीट ट्रान्सफर झाली काय. मग हीट ट्रान्सफर कधी होणार नाही, जेव्हा त्या दोघांचं टेम्परेचर, ये बॉडी ए है, ये बॉडी बी है. हीट ट्रांसफर कब तक है, जब तक इन दोनों में क्या एग्जिट है, हाँ टेम्परेचर डिफरेंस एग्जिस्ट है.
जब टेम्परेचर डिफरन्स सेम हो जाएगा, म्हणजे सेम म्हणजे दोघांचं टेम्परेचर काय होऊन जाईल, सेम, तर तिथं हीट ट्रान्सफर होणार आहे का, मग तिथं हीट ट्रान्सफर काय होऊन जाईल, झिरो होऊन जाईल. का बरं झिरो झालं, बरोबर आहे. जसं आता बाहेरून ट्यूशनला येता येता एक गरम दगड उचललं, इथं आणून ठेवून द्यायला, जेब में डाल दिया आणि या पे रख द्या एकदम हॉट स्टोन. 1 घंट्यानंतर त्याला हात लावला तर काय होऊन जाईल, तो आपल्या बॉडीचं टेम्परेचर सुद्धा काय तर सेम होऊन जाईल. त्यात बॉडीचं आणि त्या गोट्याचं टेम्परेचर दोघांचं काय होऊन जाईल, का बरं, का त्यातली हीट ट्रान्सफर झालेली आहे, बरोबर आहे. दोघांचं टेम्परेचर काय झालेलं आहे, सेम. त्यालाच काय म्हणतो आपण, दॅट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. दिस इज कॉल्ड ॲज व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम. दिस इज द डेफिनेशन ऑफ व्हॉट इज थर्मल इक्विलिब्रियम. थर्मल इक्विलिब्रियम काय म्हणसाल तुम्ही याला, हाऊ टू डिफाईन द टेम्परेचर of two bodies are same, if the temperature of two bodies are same is called as same and does not transfer any type of heat, does not transfer any type of heat is called as thermal equilibrium. Is called as thermal equilibrium. लक्षात, त्यालाच काय म्हणू आपण मग, थर्मल इक्विलिब्रियम. काय डेफिनेशन आहे थर्मल इक्विलिब्रियमची, द टेम्परेचर ऑफ द टू बॉडीज आर सेम अँड डज नॉट ट्रान्सफर एनी टाइप ऑफ हीट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम्स. येस ऑर नो, येस. किंवा यालेच आपण म्हणू शकतो, ऑर द टेम्परेचर ऑफ अ बॉडी, द टेम्परेचर ऑफ बॉडी डज नॉट चेंज with respect to time is called as thermal equilibrium. Is called as thermal equilibrium. त्याला आपण असं सुद्धा म्हणू, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर चेंज होणार नाही कशासोबत, टाइम सोबत, बरोबर ना. दोघांचं टेम्परेचर फिक्स झालं, आता जितना ए का है उतना बी का है, दोन बॉडी आहे, ए, दुसरी बॉडी आपल्यापाशी काय आहे, बी. पहिलं याचं टेम्परेचर होतं 30, याचं होतं किती, 90. काय होणार, हीट ट्रान्सफर. नंतर थोड्या वेळानं काय झालं, दोघांचं टेम्परेचर काय झालं, सेम, 40. मग हीट ट्रान्सफर होणार आहे याच्यामध्ये नाही, ते 0 होणार आहे. आणि हे टाइम तो चलते रहेगा ना, 1 मिनिट 2 मिनिट, टाइम का 0 झाला काय, तिथं टाइम कंटिन्युअस, पण तरी हीट ट्रान्सफर होत आहे काय, नाही. त्यालाच काय म्हणतो आपण, थर्मल इक्विलिब्रियम. द टेम्परेचर ऑफ अ बॉडी डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज ऑल्सो थर्मल इक्विलिब्रियम. बरोबर आहे ना. टेम्परेचर जर सेम झालं, जसं एखाद्या एअर कंडिशनमध्ये जाऊन झोपलो आपण, फिक्स टेम्परेचर आहे 30 डिग्री सेल्सिअस, AC लावून दिली, मग सकाळचे रात्री 9 वाजता झोपलो, सकाळी 6 वाजता उठलो, तरी त्या रूममधलं टेम्परेचर बदलणार आहे काय, बदलेगा कि रूम का टेम्परेचर कितना रहने वाला है, 30 ही रहेगा. अपना भी कितना रहेगा, 30. कारण AC ने किती ठेवलं आहे, मेंटेन टेम्परेचर 30, टाइम तर चालला. म्हणजे द टेम्परेचर ऑफ बॉडी डज नॉट चेंज विथ रिस्पेक्ट टू इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. किंवा त्यालाच दुसऱ्या याच्यामध्ये लिहिलं मी, द टेम्परेचर ऑफ द टू बॉडीज आर डज नॉट एनी टाइप ऑफ हीट इज कॉल्ड ॲज थर्मल इक्विलिब्रियम. जसं आपण आता एकदम उन्हातून आलो धावत आणि घरात मध्ये बसलो, एकदम गरम आहे, आपण उन्हातून आलो, काय लावू आपण, लगेच AC लावून देऊ. AC लावल्यानंतर आपल्याला लगेच थंड वाटते काय, हळूहळू काय होऊन जाते, आपल्याला थंड वाटण. म्हणजे काय झालं आहे, हीट ट्रान्सफर झाली. कुठली हीट निघाली, आपल्या बॉडीतली हीट बाहेर गेली.
नंतर मग त्या ए सीचं टेम्परेचर आणि आपल्या बॉडीचं टेम्परेचर काय झालं, मग आपल्याला कसं वाटतं, मग गरमी होणार आहे काय, एकदम एकदम कम्फर्टेबल फील होणार, त्यालाच म्हणते एअर कंडिशन्स. एअर कम्फर्टेबल म्हणजे एअर कंडिशन्स, टेम्परेचर ऑफ द बॉडी इज कम्फर्टेबल, दॅट इज कॉल्ड ॲज एअर कंडिशन. मग आपलं मग हीट ट्रान्सफर झालीच नाही, म्हणजे त्याला सिच्युएशन कुठली आपली थर्मल इक्विलिब्रियम्स. येस ऑर नो? येस. ओके, राईट डाऊन दिस टू डेफिनेशन.